Hello student, welcome to our science classroom. Today we are going to learn lesson number 15, life processes in living organisms, standard 9th. This is our video number 4. In this video we have to learn the human nervous system, structure of brain and about reflex action. तर या महत्त्वाच्या अशा जीवन प्रक्रियांचा अभ्यास आपण या व्हिडिओ नंबर 4 मध्ये करणार आहोत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण टाइप्स ऑफ नर्वस सेल्स और न्यूरॉन्स याबद्दलचं माहिती आपण यामध्ये घेऊया. न्यूरॉन्स म्हणजे मराठीमध्ये ज्याला आपण मज्जातंतू असं म्हणतो आहे. आणि ही जी आपली नर्वस सिस्टीम आहे, द ह्युमन नर्वस सिस्टीम, मानवाची मज्जा संस्था ज्याला म्हणू आपण, ह्युमन नर्वस सिस्टीम म्हणजे मानवी मज्जा संस्था, किंवा ज्याला मेंदू आणि मज्जारज्जू पण म्हणता येईल, किंवा त्याहीपेक्षा शरीरातील ज्ञानतंतू यांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. मग हे जे नर्व सेल्स असतात, नर्व सेल्स किंवा न्यूरॉन्स जे आहे, त्यांचे जे प्रकार आहे ते त्यांच्या कार्यावर अवलंबून आहेत. अकॉर्डिंग टू देअर फंक्शन्स, नर्व सेल्स आर क्लासिफाईड इनटू सेन्सरी न्यूरॉन्स, मोटर न्यूरॉन्स, असोसिएशन न्यूरॉन्स. हे सेन्सरी न्यूरॉन्स काय करतात, तर सेन्सरी न्यूरॉन कंडक्ट इम्पल्सेस फ्रॉम सेन्सरी ऑर्गन टू द ह्युमन ब्रेन, ओके, अँड द स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्ड जो आहे म्हणजेच पाठीचा कणा. त्यानंतर मोटर न्यूरॉन्स आहे. मोटर न्यूरॉन कंडक्ट इम्पल्सेस फ्रॉम ब्रेन टू द स्पायनल कॉर्ड. ओके, मोटर न्यूरॉन्स काय करत आहे, हे जे इम्पल्सेस असतात, ही जी माहिती असतं, हे ब्रेन और स्पायनल कॉर्ड टू द इफेक्टिव्ह ऑर्गन ऑफ द मसल और ग्लँड्स. त्यानंतर असोसिएशन न्यूरॉन्स आहे. हे काय करतात, परफॉर्म द फंक्शन ऑफ इंटिग्रेशन इन द नर्वस सिस्टीम. या पद्धतीने यांचं काम चालते आहे. मग मानवाची जे नर्वस सिस्टीम आहे, मानवी जे मेंदूरज्जा आहे, यांचे 3 पार्टमध्ये विभाजन होत आहे. एक आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. या ठिकाणी जे आपल्याला दिसते आहे, ही आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम, आणि ही आहे पेरिफेरल, बाह्य भागावरील शरीराची नर्वस सिस्टीम आहे. आणि ही ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. आपण या तिन्ही प्रकारची नर्वस सिस्टीम मधलं आपण या ह्युमन नर्वस सिस्टीमच्या साह्यानं, याच्या साह्यानं CNS, ओके, म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम, PNS म्हणजे पेरिफेरल नर्वस सिस्टीम, आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम आहे. आपण सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो सेंट्रल नर्वस सिस्टीम CNS म्हणजे काय असते आहे त्याबद्दलचं बघूया. सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे. सेंट्रल नर्वस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ ब्रेन अँड द स्पायनल कॉर्ड. हा ब्रेन आणि हा जो स्पायनल कॉर्ड आहे, यापासून ही सेंट्रल नर्वस सिस्टीम बनते आहे. ओके, हे आपल्याला लक्षात आलं असेल. द ऑर्गनायझेशन ऑफ ब्रेन इज एक्स्ट्रीमली डेलिकेट अँड हायली इव्हॉल्व्ड. म्हणजेच मानवी मेंदूची जी रचना असते ही डेलिकेट आहे, नाजूक आहे, कॉम्प्लेक्स पण आहे. ओके, उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये सर्वोच्च असं मानवी ब्रेनची रचना आपल्याला दिसून येते आहे. द ब्रेन इज द मेन कंट्रोलिंग पार्ट ऑफ द नर्वस सिस्टीम अँड इट इज सेफली लोकेटेड इन द क्रॅनियल कॅव्हिटी. हा जो ब्रेन आहे हा अत्यंत सुरक्षितपणे ह्या क्रॅनियल कॅव्हिटीमध्ये आहे, कवटीमध्ये आहे, आणि त्याचं संरक्षण या कवटीच्या द्वारे करण्यात आलं आहे. सेफली, अत्यंत सुरक्षितपणे मेंदूला ठेवण्यात आलेलं आहे. आपल्या मेंदूमध्ये आपण पाहतोय डोक्यामध्ये की हे सेफली लोकेटेड आहे, कारण ब्रेन काय करतो आहे, मेन कंट्रोल पार्ट आहे आपल्या नर्वस सिस्टीमचं, क्रॅनियल कॅव्हिटी. ओके, ही आहे क्रॅनियल कॅव्हिटीमध्ये ब्रेन असतो आहे. द स्पायनल कॉर्ड, या ठिकाणी आपण बघू शकतो की हा स्पायनल कॉर्ड आहे, हा ब्रेन पासून निघालेला हा स्पायनल कॉर्ड जो आपण या ठिकाणी बघतो आहे की इज प्रोटेक्टेड बाय द व्हर्टेब्रल कॉलम.
ओके, म्हणजे मणके जे असतात त्या मणक्याच्या साह्यानं व्हर्टेब्रल कॉलमच्या साह्यानं या ह्या जो आपण आत्ताच पाहिलं की स्पायनल कॉर्ड जे आहे त्याचं पण प्रोटेक्शन होते आहे. इन स्पेस बिटवीन द डेलिकेट सेंट्रल नर्वस सिस्टीम and its bony covering of the protective layer is called meninges. Cavities present in various parts of the brain are called ventricles. Okay, whereas the long tubular cavity of spinal cord जी असते त्याला central canal असं म्हटले जाते. The ventricle and the central canal and spaces between the meninges are filled with cerebrospinal fluid. या सर्व कॅव्हिटी मध्ये रिकाम्या जागांमध्ये काय असते आहे? सेरेब्रोस्पायनल फ्लुइड असते आहे. मग हे फ्लुइड काय करत आहे? Cerebrospinal fluid supply nutrient to the central nervous system and protect it from shock. म्हणजे धक्का लागण्यापासून त्याचं संरक्षण होते बिकॉज ऑफ द हा सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. शॉकचं पण ॲब्सॉर्ब होते आहे धक्का आणि न्यूट्रिएंट जे असते अन्न पण तो पुरवतो आहे. अशा पद्धतीनं आपण ही पीपीटीचा अभ्यास केला मित्रांनो. त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ ह्युमन ब्रेन या ठिकाणी तुम्ही बघू शकता. स्ट्रक्चर ऑफ ह्युमन ब्रेन, मानवी मेंदूची जी रचना आहे ती कशा पद्धतीची रचना आहे ते पण आपण यामध्ये बघू शकतो आहे. बघा, हा सेरेब्रम आहे, हा सेरेबेलम आहे, हा सेरेबेलम, हा सेरेब्रम आणि हा जो आपल्याला पार्ट दिसतो आहे हा आहे मेडुला ऑब्लँगेटा. ओके, म्हणजे काय काय पार्ट आपण या ठिकाणी बघितला आहे. हा सेरेब्रम, सेरेबेलम आणि हा जो पार्ट दिसतो आहे हा मेडुला ऑब्लँगेटा आणि हा स्पायनल कॉर्ड आहे. ओके, आता स्ट्रक्चर ऑफ ब्रेन मध्ये पाहू आपण. कॉन्व्होल्युशन ऑफ सेरेब्रम, कॉन्व्होल्युशन ऑफ हा सेरेब्रमचा जो आपल्याला पार्ट दिसतो आहे तो. त्यानंतर हा सेरेबेलम आहे. ओके, हा सेरेब्रम आपण पाहिलेला आहे, हा सेरेबेलम आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे इथे आणि हा स्पायनल कॉर्ड आहे आणि हे पॉन्स दिसतात आपल्याला या ठिकाणी बाण दाखवलेले आहे. ओके, आणि अशा पद्धतीनं ही स्ट्रक्चर कशा पद्धतीचं आहे मानवी मेंदूचं ते पण आपण या ठिकाणी बघत आहोत. द ब्रेन ऑफ ॲन ॲडल्ट ह्युमन, म्हणजेच वाढ झालेला आपला जे सजीव असतो माणूस असतो त्या ब्रेनचं जे वजन आहे मित्रांनो, द ब्रेन ऑफ ॲन ॲडल्ट ह्युमन वेट अबाउट 1300 to 1400 ग्रॅम्स. 1400 1300 ते 1400 ग्रॅम हे अप्रॉक्सिमेटली वजन असते आहे मानवी मेंदूचं. ओके, ॲडल्ट मानवाचं. आणि यामध्ये 100 बिलियन्स न्यूरॉन्स असतो. आपण यापूर्वी जो न्यूरॉनचा अभ्यास केलेला आहे, न्यूरॉन सेलचा अभ्यास केला आहे, तर 100 बिलियन्स न्यूरॉन्स इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या मानवी मेंदूमध्ये न्यूरॉन्स असतात. हे पण आपण या ठिकाणी अभ्यास करत आहोत. द लेफ्ट साइड ऑफ अवर ब्रेन, दोन साइड आहे, लेफ्ट अँड राईट साइड. द लेफ्ट साइड ऑफ अवर ब्रेन कंट्रोल द राईट साइड, म्हणजे लेफ्ट साइडचा ब्रेन राईट साइड कंट्रोल करतो आहे. ओके, आणि लेफ्ट साइड ऑफ अवर ब्रेन कंट्रोल द लेफ्ट साइड ऑफ द ब्रेन, म्हणजे राईट साइडचा लेफ्ट आणि लेफ्ट टू राईट. इन ॲडिशन लेफ्ट साइड ऑफ द ब्रेन कंट्रोल अवर स्पीच. लेफ्ट साइडचा जो ब्रेन आहे कंट्रोल अवर स्पीच. ओके, कन्व्हर्सेशन, रायटिंग, लॉजिकल थिंकिंग. आणि राईट साइडचा जो असतो तो आर्टिस्टिक ॲबिलिटी आहे, ड्रॉइंग. ओके, काही नाट्य असेल, गायन असेल, तर अशा पद्धतीचं जे साईड आहे ती राईट साईड आहे आणि तो कंट्रोल कोण करतो आहे? लेफ्ट हँड साईड करतो आहे. मग या लेफ्ट आणि राईट साईड ब्रेनबद्दलची आपण परत या ठिकाणी काही महत्त्वाची अशी माहिती बघूया की लेफ्ट आणि राईट साईडचं ब्रेन कशा पद्धतीचं असते आहे. फंक्शन ऑफ द लेफ्ट ब्रेन काय असतो आहे? लेफ्ट ब्रेन ॲनालिटिकल थिंकिंग, लॉजिकल थिंकिंग, लँग्वेज, सायन्स अँड मॅथमॅटिक्स. म्हणजे आपण जे सायन्स मॅथमॅटिक्स शिकतो आहे, लॉजिकल थिंकिंग करतो आहे, ॲनालिटिकल थिंकिंग करतो आहे, हे लेफ्ट ब्रेनचं कार्य आहे. ओके, आणि राईट ब्रेनचं जे कार्य आहे होलिस्टिक थिंकिंग आहे, इंट्युएशन्स आहे, क्रिएटिव्हिटी आहे, आर्ट अँड म्युझिक आहे. तर हे राईट हँड साईडचा जो ब्रेन असतो तो करतो आहे आणि लेफ्ट हँड साईडचा ब्रेन ॲनालिटिकल, लॉजिकल थिंकिंग, लँग्वेज, सायन्स अँड मॅथमॅटिक्स आहे. अशा पद्धतीचं जे फंक्शन असते ते आपल्या
च्याद्वारे होत असते आहे. हा आपण पार्ट आपण आणि मानवी मेंदूची रचनेचा पण आपण मित्रांनो अभ्यास केला आहे. त्यानंतर याच्या प्रत्येक पार्ट्सची आपण माहिती घेऊया. सेरेब्रम जो आपण आताच पाहिला होता इज द लार्जेस्ट पार्ट ऑफ अवर ब्रेन. सेरेब्रम काय आहे? मोठा मेंदू ज्याला म्हणू आपण. इज द लार्जेस्ट पार्ट ऑफ द ब्रेन consist of two cerebral hemisphere. These hemisphere are joined with each other with the help of tough fibers. त्याला nerve tract म्हणतात. The cerebrum occupies 2/3 of the brain. Hence, it is also called large brain. यालाच मोठा मेंदू पण म्हणतात cerebrumला. Okay? Its surface has deep, irregular ridges and grooves which are called convolutions. Convolutions increases the surface area of the cerebrum आणि त्यामुळे काय होते? लार्ज नंबर ऑफ नर्व सेल्स कॅन बी अकोमोडेट. मोठ्या प्रमाणामध्ये या सेरेब्रममध्ये जास्तीत जास्त संख्येमध्ये नर्व सेल्स असतात ज्याला न्यूरॉन्स म्हणतोय आपण. मग सेरेबेलम जो आहे हा स्मॉल पार्ट आहे, छोटा मेंदू ज्याला म्हणतो आपण. हा कसं सेरेब्रमच्या खाली ॲट द बॅक ऑफ द क्रॅनियल कॅव्हिटी च्या खाली असतोय. इट सरफेस शो द स्वॅलो grooves instead of deep convolution. मग मेडुला ऑब्लोंगेटा आहे. मेडुला ऑब्लोंगेटा आहे. दिस इज द हिंडमोस्ट पार्ट ऑफ द ब्रेन. मागचा मेंदूचा पार्ट आहे हा हिंडमोस्ट पार्ट ऑफ द ब्रेन. दीज आर टू ट्रायंग्युलर सॉलन स्ट्रक्चर, त्याला पिरॅमिड्स म्हणतात. ऑन द अप्पर साइड ऑफ द मेडुला ऑब्लोंगेटा. दिस मेडुला ऑब्लोंगेटा कंटिन्यूज डाऊनवर्ड द स्पायनल कॉर्ड. आणि मग हाच मेडुला ऑब्लोंगेटा कंटिन्यू कुठे जातो आहे? स्पायनल कॉर्डमध्ये जातो आहे, पाठीच्या मणक्यापर्यंत पोहोचतो आहे. म्हणजे सेरेबेलम आणि काय आहे? मेडुला ऑब्लोंगेटा बद्दलची माहिती आपण मित्रांनो यामध्ये बघितलेली आहे. त्यानंतर स्पायनल कॉर्ड होता. स्पायनल कॉर्ड आहे या ठिकाणी आपण बघू शकतो. हा ब्रेन आहे. ब्रेन नंतर स्पायनल कॉर्ड येतो आहे. मेडुला ऑब्लोंगेटा, सेरेबेलम, स्पायनल कॉर्ड अशा पद्धतीनं आपल्याला दिसतो आहे. व्हर्टेब्रल कॉलम ज्याला बॅकबोन म्हणतो आहे. पहा कशा पद्धतीनं व्हर्टेब्रल कॉलम पाठीच्या मणक्यामध्ये स्पायनल कॉर्ड आहे आणि त्या स्पायनल कॉर्डचं त्यामुळे काय होते आहे? प्रोटेक्शन होते आहे. बॅकबोन आहे, पाठीचं कणा आहे आणि अशा पद्धतीनं ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड कशा पद्धतीनं कनेक्टेड आहे ते आपण यामध्ये बघू शकतो आहे. हा जो स्पायनल कॉर्ड आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीचे नर्व्स असतात. ओके, हा स्पायनल कॉर्ड आहे, मणका आपल्याला दिसतो आहे यामध्ये आणि कशा पद्धतीनं तिची रचना असते ते पण आपण यामध्ये बघू शकतो आहे. ओके, हे आपण या ठिकाणी अभ्यास केला आहे मित्रांनो. द स्पायनल कॉर्ड इज ए पार्ट ऑफ द सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके, CNS. इट इज हेल्ड विदिन द व्हर्टेब्रल कॉलम. इट इज स्लाइटली थिक बट ग्रॅज्युअली टॅपर्स टुवर्ड्स द एंड. देअर इज ए थिन फायबर थ्रेड लाईक फायबर स्ट्रक्चर. ओके, आणि त्याला फायलम टर्मिनेली म्हणतात. ओके, ॲट इट्स एंड. तर अशा पद्धतीचं बॅलेन्स आहे. यू हॅव सीन द ड्रंकन पर्सन, जो एखादा दारू पिलेला व्यक्ती असतो तो स्ट्रगल करतोय, त्याच्या बॉडीचं जे बॅलेन्स असते ते मेंटेन होत नाही आहे. म्हणजे एक्सेस ऑफ अल्कोहोल इन द बॉडी, एक्सेस ऑफ अल्कोहोल इन द बॉडी कॉजेस वन ऑफ द लूज कंट्रोल ओव्हर इट. जास्त जर कोणी पित असेल दारू तर त्याचं जे कंट्रोल असते मेंदूवरचं ते राहत नाही आहे. ओके, तर याचं कारण आपण यामध्ये बघू शकतो आहे, अभ्यास करू शकतो आहे. त्यानंतर यामध्ये काही जे आपले मेंदूचे पार्ट्स आपण आताच बघितले त्यांनी त्यांचे फंक्शन्स पण या ठिकाणी दिलेले आहे. सेरेब्रम म्हणजे काय होते आहे तर त्याचं फंक्शन काय आहे? कंट्रोल द व्हॉलंटरी मूव्हमेंट, कंट्रोल द व्हॉलंटरी मूव्हमेंट, कॉन्सन्ट्रेशन, प्लॅनिंग, डिसिजन मेकिंग, मेमरी, इंटेलिजन्स अँड इंटेलेक्च्युअल ॲक्टिव्हिटीज हे कंट्रोल करण्याचं काम सेरेब्रमकडे असते आहे, मोठ्या मेंदूकडे असते आहे. छोटा मेंदू ज्याला म्हणतो आपण सेरेबेलम, कोऑर्डिनेशन ऑफ व्हॉलंटरी मूव्हमेंट, मेंटेनिंग द बॉडीचं बॅलेन्स, बॉडीज बॅलेन्स. म्हणजे सेरेबेलम काय करतो आहे? बॉडीचं बॅलेन्स मेंटेन करतो आहे. सायकल किंवा गाडी चालवताना आपलं कशा पद्धतीचं बॉडीचं बॅलेन्स आपण करतो आहे हे सेरेबेलमकडे असते आहे काम. मग मेडुला ऑब्लोंगेटा जो आहे कंट्रोल द इनव्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीज लाईक, म्हणजे आपल्या शरीरातल्या अनियंत्रित आणि नियंत्रित असलेल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहे, जसं ब्रीदिंग ऑफ द हार्ट आहे, हृदयाच्या ठोक्यावर आपण नियंत्रण नाही मिळू शकत आहे, ब्लड सर्क्युलेशन आहे, ब्रीदिंग आहे, श्वासोश्वास आहे, स्निझिंग आहे, कफिंग आहे, सलायवेशन आहे, यासारख्या इनव्हॉलंटरी आहे. आणि काही व्हॉलंटरी ॲक्शन असतात. स्पायनल कॉर्डचं काय फंक्शन आहे? ओके, स्पायनल कॉर्ड पाठीच्या कण्याचं कंडक्शन ऑफ इम्पल्सेस फ्रॉम द स्किन टुवर्ड्स द ब्रेन, त्वचेपासून तर मेंदूपर्यंत
इम्पल्सेस माहिती काय करताय ट्रान्सफर करताय. कंडक्शन ऑफ इम्पल्सेस फ्रॉम द ब्रेन टू द मसल आणि फंक्शन ॲज सेंटर ऑफ कोऑर्डिनेशन ऑफ रिफ्लेक्स ॲक्शन. रिफ्लेक्स ॲक्शन जे असतात ज्याला आपण प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतो त्यावर पण तो कंट्रोल त्याचं असते आहे. मग पेरिफेरल नर्वस सिस्टीम आहे. पेरिफेरल नर्वस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ दोन प्रकारचं ते नर्व्स असतात सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये आणि मग त्यामध्ये एक क्रॅनियल नर्व्स आहे दुसरा आहे स्पायनल नर्व. मग क्रॅनियल नर्व जे असतात हे ब्रेन ओरिजिनेटिंग फ्रॉम ब्रेन आर कॉल्ड क्रॅनियल नर्व. दे असोसिएटेड विथ व्हेरियस पार्ट हेड थोरॅक्स ॲब्डोमन. ओके याचे 12 पेअर ऑफ क्रॅनियल नर्व्स असतात. स्पायनल नर्व्स जे असतात हे स्पायनल कॉर्ड्स पासून असतात म्हणून त्याला स्पायनल नर्व्स म्हणतात. मेंदूपासून असते त्याला क्रॅनियल नर्व्स म्हणतात आणि स्पायनल कॉर्ड पासून तयार होते आहे म्हणून त्याला स्पायनल नर्व म्हणतात. हे असोसिएटेड विथ आर्म्स आपले हात असतात लेग्स पाय स्किन आहे अदर पार्ट ऑफ द बॉडी. यामध्ये 31 पेअर ऑफ द नर्व्स स्पायनल नर्व्स असतात. मग ऑटोनॉमस नर्व्स सिस्टीम जे असतात तर यामध्ये इनव्हॉलंटरी ऑर्गन लाईक हार्ट लंग्स स्टमक तर हे यामध्ये कंट्रोलमध्ये असते. इच्छा असते आपली विल आहे कंट्रोल. इट इज नॉट अंडर द कंट्रोल ऑफ अवर विल. आपल्या इच्छेच्या कंट्रोलमध्ये नसते आहे ते ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीममध्ये येते आहे. त्यानंतर शेवटचा भाग आपण या व्हिडिओमधला बघणार आहोत रिफ्लेक्स ॲक्शन ज्याला प्रतिक्षिप्त क्रिया आपण म्हणतो आहे. रिफ्लेक्स ॲक्शन तुम्ही लुक ॲट हिअर. तुम्ही एखाद्या खिळ्याकडे किंवा या जडत्या वस्तूकडे मेणबत्तीकडे तुम्ही स्पर्श केला तर व्हॉट हॅपन कशा पद्धतीचं रिफ्लेक्स ॲक्शन होते आहे. इम्पल्सेस कसे ट्रान्सफर होते आहे या मसलपर्यंत गेलेले आहे आणि मेंदूपर्यंत गेलेला आहे आणि मग मेंदू परत त्याला सांगते की तो हात बाजूला कर. ओके यामध्ये पण अशा पद्धतीची ॲक्शन आपल्याला दिसते आहे. मग रिफ्लेक्स ॲक्शन म्हणजे काय होतं. व्हॉट इज मीन बाय रिफ्लेक्स ॲक्शन. प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे काय. अँड इमिडिएट अँड इनव्हॉलंटरी रिस्पॉन्स गिव्हन टू ए स्टिम्युलस from the environment is called a reflex action. Okay, sometimes we react to an accident without any thinking on our part or control over the reaction. This is a response given to a certain stimulus from the surrounding. Okay, हे आपल्याला समजलं. In such situation proper control and coordination is achieved even without intervention of the brain. ओके तर अशा पद्धतीनं आपण रिफ्लेक्स ॲक्शन म्हणजे काय होते आणि मेंदूची जी रचना आहे या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे. मेंदूची रचना त्याचे पार्ट आणि वेगवेगळ्या भागाचं जे फंक्शन आहे त्याचा सुद्धा मित्रांनो आपण अभ्यास केलेला आहे. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माझे राजकुमार तिरवानी यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं बेल आयकॉनला प्रेस करावं. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.